Hello friends, in this video now we are going to name the organic compound. Before that we want to study the type of carbon atom. Okay, आता आपण या व्हिडिओमध्ये टाइप ऑफ कार्बन ॲटम बघणार आहोत. ओके, आता टाइप ऑफ कार्बन ॲटम किती प्रकारचे कार्बन ॲटम आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो द सॅच्युरेटेड कार्बन in a molecule are labeled as primary, secondary, tertiary and quaternary in accordance to number of other carbons bonded to it by a single bonds. बघा काय सांगितलं इथं, the saturated sp3 कार्बन ॲटम. ओके, कार्बन कुठल्या प्रकारचा, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन त्याचे चारी बॅलन्सी हे फक्त आणि फक्त सिंगल बॉन्डनं सॅटिस्फाई झालेले असतात. तो सॅच्युरेटेड कार्बन तो कसा असतो तर sp3 हायब्रिडाइज्ड असतो. ओके, तर अशा मॉलिक्यूलमध्ये आपण त्या कार्बनचं लेबलिंग 4 वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. ओके, हे कसं करायचं मग नेमिंग त्याचं, म्हणजे हा टाईप कसा ओळखायचा की प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी आणि क्वाटर्नरी कार्बन. तर इथं सांगितलं आहे अकॉर्डिंगली टू द नंबर ऑफ अदर कार्बन बॉन्डेड टू इट बाय अ सिंगल बॉन्ड. म्हणजे त्या कार्बनला जेवढे काही नंबर ऑफ अदर कार्बन ॲटम्स केमिकल बॉन्डनं जोडले जातात त्याच्यावरून आपण त्या कार्बनला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी किंवा क्वाटर्नरी कार्बन ॲटम म्हणून ओळखू शकतो. ओके, तर पहिल्यांदा बघतो आपण प्रायमरी कार्बन, त्यालाच आपण फर्स्ट डिग्री कार्बन, सिम्बॉल कसं लिहिलं आहे बघा त्याचा, प्रायमरी कार्बन फर्स्ट डिग्री. ओके, सो प्रायमरी कार्बन म्हणजे नेमका कोणता, द कार्बन विच इज बॉन्डेड टू ओनली वन अदर कार्बन. असा कार्बन की जो फक्त एकाच कार्बनला जोडला गेला आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघूया आता इथेन मॉलिक्यूल बघा. इथेन कसा लिहितात तुम्हाला माहिती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता या इथेनमधले दोन्हीही कार्बन ओके हे फक्त एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे पहिला कार्बन हा दुसऱ्या एकाच कार्बनला जोडला गेला आहे किंवा दुसरा कार्बन हा मागच्या पहिल्या एकाच कार्बनला जोडला गेला आहे. म्हणजे दोन्हीही कार्बन कसे येतो, फर्स्ट डिग्री कार्बन किंवा त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी कार्बन. ओके, आता पुढे सेकंडरी कार्बन म्हणजे बघा द कार्बन विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन्स. आता लक्षात येईल तुमच्या सेकंडरी म्हणजे सेकंड डिग्री कार्बन म्हणजे कोणता, की असा कार्बन की जो इतर 2 कार्बन ॲटम्सला अटॅच्ड झालेला आहे केमिकल बॉन्डनं. ओके, बघा इथं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे प्रोपेन. ओके, प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असणार आहेत याच्यामध्ये, CH3, CH2, CH3. ओके, याच्यातला आता सेकंडरी कार्बन ॲटम आपल्याला ओळखायचं आहे. बघा असा कार्बन शोधायचा की जो इतर आजूबाजूच्या 2 कार्बनला अटॅच्ड आहे. मग मला मधला जो कार्बन दिसतोय तो सेकंडरी कार्बन दिसतोय, कारण हा मधला कार्बन लेफ्ट साईडच्या आणि राईट साईडच्या एकेका कार्बनला, अशा 2 कार्बनला तो जोडला गेला आहे. म्हणून तो काय झाला, सेकंड डिग्री कार्बन किंवा सेकंडरी कार्बन. आता इथं आपण या प्रोपेनला आणखीन एका प्रकारे नाव देऊ शकतो. या कार्बनची स्ट्रेट चेन आपल्याला दिसतीये म्हणून याला प्रोपेन म्हणायच्या ऐवजी आपण म्हणू शकतो एन प्रोपेन, दॅट इज नॉर्मल प्रोपेन. नॉर्मल चेन दिसतीये, स्ट्रेट चेन दिसतीये 3 कार्बन ॲटमची प्रोपेनची, म्हणून आपण याला म्हणतो एन प्रोपेन. अंडरस्टूड? ओके, नाव द नेक्स्ट दॅट इज टर्शरी कार्बन ॲटम, दॅट इज 3rd डिग्री. बघा आता 3rd डिग्री म्हणजे तुम्हाला लगेचच सांगता येईल की द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन्स ओके बाय केमिकल बॉन्ड. तर फॉर एक्झाम्पल बघा इथं आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे, कुणाचं आहे ते तर आयसोब्युटेन. आता आयसोब्युटेन कसं नाव दिलं आपण याला, तर हा कंपाऊंड जो लिहिला आहे याच्यात मला टोटल किती कार्बन ॲटम्स दिसत आहेत तर 4 कार्बन ॲटम्स लिहिलेले आहेत. बरोबर आहे की. मधला कार्बन असा आहे की जो वरच्या एका कार्बनला अटॅच्ड आहे
लेफ्ट साईडच्या एका कार्बनला अटॅच्ड आहे, राईट साईडच्या एका कार्बनला अटॅच्ड आहे. म्हणजे हा जो मधला कार्बन आहे तो इतर 3 कार्बन ॲटमशी कनेक्टेड आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून त्या कार्बनला मी काय म्हणणार, इट इज अ टर्शरी कार्बन ॲटम. ओके, सो दिस इज 3rd डिग्री कार्बन. आलं लक्षात आलं तुमच्या? ओके, आता इथं काय झालं आहे बघा, नॉर्मल चेनला एक ब्रांचिंग आलं आहे. म्हणजे एक CH3 हा कुठे गेला आहे, वरती गेला आहे. 3 कार्बन ॲटमची स्ट्रेट चेन मला दिसते आहे, पण आणखीन एक जो कार्बन आहे 4था कार्बन तो कुठे आहे, तर त्या मेन चेनला काय झालं आहे, साईड चेन तयार झाली आहे त्या एका कार्बन ॲटमची. लक्षात येते का? मग असं जेव्हा होतं, जेव्हा मेन चेनला ब्रांचिंग येतं तेव्हा त्याला आपण काय प्रिफिक्स देतो, तर आयसो प्रिफिक्स वापरतो. आपल्याला माहिती आहे की जर 4 टोटल कार्बन ॲटम्स असेल तर पॅरेंट नेम काय झाला त्याचा ब्युटेन. पण जेव्हा मेन चेनला ब्रांचिंग येऊन असा कंपाऊंड तयार झालेला असतो तेव्हा त्याला प्रिफिक्स आपण काय वापरतो, तर आयसो प्रिफिक्स वापरतो. ओके, मेन चेन 1 ब्रांचिंग ॲट 1 साईड, देन द प्रिफिक्स युज्ड इज आयसो. म्हणून हा काय झाला, हा 4 कार्बन ॲटमचा ब्युटेन जरी असला तरी एका बाजूला ब्रांचिंग असल्यामुळं, मेन चेनच्या एका बाजूला ब्रांचिंग असल्यामुळं आपण त्याला काय प्रिफिक्स वापरले, तर आयसो प्रिफिक्स वापरले. सो दिस इज अ आयसो ब्युटेन. कळालं? टर्शरी कार्बन ॲटम, 3rd डिग्री कार्बन ॲटम. Here we have taken the example of butane. The prefix used for this compound is a isobutane due to one side branching to the main chain. Okay, now we will see the last type of a carbon atom, that is quaternary carbon, that is 4th degree, 4 degree. Okay, बघा आता, the carbon definitely which is bonded to 4 other carbons, isn't it? That is a quaternary कार्बन. आता एक्झाम्पल घेतलं आहे, असा कार्बन आपण घेतलेला आहे की जो इतर 4 कार्बनला काय झालं आहे, कोव्हॅलंट बॉन्डिंगनी कनेक्ट झाला आहे, जॉईन झाला आहे. बघा, सी वरती एक CH3, खाली CH3, बाजूला CH3, इकडे CH3. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा जो मधला कार्बन आहे तो इतर 4 कार्बनशी सिंगल बॉन्डनं कनेक्ट झालेला आहे. म्हणून हा झाला 4 डिग्री कार्बन ॲटम, और इट इज कॉल्ड ॲज अ क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आता इथं बघा, या एक्झाम्पलमध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत मोजा बघू. 1 2 3 4 आणि 5. बरोबर आहे? म्हणजे पॅरेंट कंपाऊंड कुठला झाला, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे अल्केन आहे. 5 कार्बन ॲटमचा अल्केन कोणता, तर पेंटेन. पण इथं लक्षात घ्या, मगाशी जसा मेन चेनला एका बाजूला ब्रांचिंग होतं तिथं वरती CH3 गेला होता, आता इथं मात्र मेन चेनला दोन्ही बाजूनं ब्रांचिंग आहे. वरती एक CH3 गेलं आहे आणि खालीही एक CH3 आला आहे. बरोबर आहे? लॉंगेस्ट चेन, मेन चेन जी 1 2 3 कार्बन ॲटम कॅरी करते त्याच्या दोन्हीकडून फाटे फुटलेत, म्हणजे दोन्हीकडून ब्रांचिंग आहे. बरोबर आहे की नाही? छोटे छोटे ब्रांचेस फुटलेत त्या मेन चेनला, वरती एक कार्बन गेला आणि खाली एक कार्बन गेला आहे. असं जेव्हा स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं तेव्हा त्या कंपाऊंडसाठी एक प्रिफिक्स वापरलं जातं, त्याला म्हणतात निओ. काय म्हटलं आहे बघा, निओ. आणि पॅरेंट नेम तर काय आहे, पेंटेन, कारण टोटल कार्बन ॲटम्स किती आहे त्याच्यामध्ये, 5. म्हणून आपण याला काय म्हणतो, निओ पेंटेन. बघा, मगाशी पाहिलं होतं मेन चेनला एका बाजूनं वरती ब्रांचिंग होतं म्हणून प्रिफिक्स काय वापरलं होतं आपण इथं, आयसो प्रिफिक्स वापरलं होतं. काय प्रिफिक्स वापरलं होतं, आयसो. पण खाली मेन चेनला वर आणि खालच्या बाजूनं दोन्हीकडून ब्रांचिंग असल्यामुळं आपण काय प्रिफिक्स वापरतोय, तर निओ प्रिफिक्स इथे वापरतोय. बरोबर आहे? त्यातला जो मधला कार्बन ॲटम होता तो क्वाटर्नरी कार्बन म्हणून ओळखला जातो. दॅट इज 4th डिग्री कार्बन. अंडरस्टूड अबाउट द टाईप ऑफ अ कार्बन ॲटम्स. Now by knowing these type of a carbon atoms, now it will be easy for us to give the name to different organic compounds. Okay, आपल्याला माहिती आहे की there are huge variety, large number of organic compounds. So definitely these organic compounds are named with their identified by their different names. Okay, scientists ने या प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय करून ठेवलं की नावं देऊन ठेवली होती. बरोबर आहे? यांना
नावं देत असताना त्यांच्या युसेजवरून म्हणजे त्यांच्या वापरावरून पण त्यांना नाव देण्यात आलं होतं. ओके. आणि सगळ्यांनी मिळून होल युनिवर्स म्हणजे ऑल ओव्हर दी वर्ल्ड एक सिस्टीम फॉलो केली ऑर्गॅनिक कंपाऊंडला ओळखण्यासाठी, त्यांना नाव देण्यासाठी. तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री अशा 2 प्रकारे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला काय करतो आहे, नेमिंग करतो आहे, इजंट इट. सो वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके. तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडला 2 प्रकारे नाव दिलं जातं. द फर्स्ट दॅट इज कॉमन ऑर अ ट्रिव्हियल नेम्स. आता तुमचं नाव असतं, घरात एका नावानं तुम्हाला बोलावतात, तुमचं शाळेतलं कॉलेजमधलं रजिस्टर नाव एक असतं, बरोबर आहे की नाही. तसं या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे काही कॉमन नेम्स आहेत आणि कुठेही गेलात वर्ल्डमध्ये तर त्यांना एकाच नावानं ओळखलं जातं अंडर IUPAC सिस्टीम. असे 2 नावं या कंपाऊंड्सला दिली जातात. तर फर्स्ट मेथड आपण बघणार आहोत, दॅट इज कॉमन ऑर अ ट्रिव्हियल नेम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता ही कॉमन नेम्स जे आहेत प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडची ती कसे काय देण्यात आली. तर ओल्ड नेम्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आर नाव रेफर टू ॲज अ कॉमन ट्रिव्हियल नेम्स. जे पूर्वीपासूनची जी माहीत असणारी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स होती, ओके, त्यांना काहीतरी नाव दिलं होतं ना त्यावेळी. मग त्यांची जी ओल्ड नावं आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं. आता आपण काय रेफर करतो आहे तर कॉमन नेम म्हणून रेफर करतो आहे. आता कॉमन नेम ऑफ अ कंपाऊंड्स युजली हॅज सम हिस्ट्री बिहाइंड, ओके, अँड युजली ॲक्सेप्टेड ऑन अकाउंट ऑफ इट्स लॉंग युसेज म्हटलेलं आहे बघा. हे जे कॉमन नेम देण्यात आलं होतं प्रत्येक कंपाऊंडला, तर त्याच्यामागे काहीतरी हिस्ट्री आहे, त्याच्यामागे काहीतरी इतिहास आहे. ओके. आणि हे त्याच्या पूर्वापार वापराहून ॲक्सेप्ट केलं गेलेलं नाव त्याचं पडलेलं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून ही त्याची कॉमन नेम्स जे आहेत अजूनसुद्धा खूप युजफुल आहेत आणि अजूनसुद्धा आपण त्या नावाचा वापर करतो आहे, बरोबर आहे. म्हणजे IUPAC सिस्टीम जरी आत्ता अस्तित्वात आलेली असली तरी आपण काही कंपाऊंड्सला मात्र त्यांच्या जुन्या नावानंच ओळखतो आहे, दॅट इज बाय इट्स कॉमन नेम ओनली. ओके. आता एक्झाम्पल बघूया आपण की ज्या मध्ये हे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण कॉमन नेम काय काय दिलेलं आहे. ओके. त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. द फर्स्ट वन हिअर सी देर आर टोटल 4 कार्बन ॲटम्स सिंगलली बॉन्डेड. सो दिस इज ब्युटेन. कुठला कंपाऊंड आहे हा तर N ब्युटेन म्हणतो आपण. सी द कॉमन नेम ट्रिपल नेम इट इज अ N ब्युटेन. कारण आपण आत्ता मगाशीच बघितलं होतं की स्ट्रेट कंटिन्युअस चेन असेल तर आपण त्याला प्रिफिक्स कुठला वापरतो N, बरोबर आहे की नाही. टोटल कार्बन ॲटम 4 म्हणून याचं नाव झालं कॉमन नेम झालं N ब्युटेन. सेकंड एक्झाम्पल बघा, CH3CHCS3 आणि त्याला त्या मेन चेनला खाली ब्रांचिंग आहे CH3. टोटल कार्बन ॲटम्स किती आहेत तो 4 आहेत. सो या कंपाऊंडचं नाव झालं आयसोब्युटेन. कारण आपण मगाशीच पाहिलं होतं की मेन चेनला ब्रांचिंग असेल एका बाजूनं तर आयसो प्रिफिक्स आपण वापरतो. 4 टोटल कार्बन ॲटम्स असल्यामुळे याला नाव दिलं आयसोब्युटेन. द नेक्स्ट एक्झाम्पल C6H5NH2. C6H5 म्हणजे what it is? It is a phenyl group. Okay, but that phenyl ring with NH2 functional group it is called as aniline. त्याचं कॉमन नेम काय आहे हो aniline. CH3CHOH this compound is named as a lactic acid. CHCl3 chloroform. CH ट्रिपल बॉन्ड CH. आता हा कंपाऊंड तुम्हाला माहिती असेल ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे म्हणजे अल्काईन आहे. टोटल कार्बन ॲटम्स 2. सो दिस इज द फर्स्ट फॅमिली मेंबर ऑफ अ अल्काईन दॅट इज नोन ॲज अ ॲसिटिलीन. या कंपाऊंडचं कॉमन नेम काय आहे ॲसिटिलीन. पूर्वापारपासून हा ॲसिटिलीन म्हणूनच ओळखला जातो. ओके. द नेक्स्ट एक्झाम्पल C2H5OC2H5. दिस इज नोन ॲज डायइथाइल इथर. बघा कंपाऊंड कुठला आहे C2H5OC2H5 डायइथाइल इथर. CH3COH ॲसिटिक ॲसिड.
HC डबल बॉन्ड OH. आता याच्यातला फंक्शनल ग्रुप ओळखा असं म्हटल्यानंतर तुम्ही कुठला सांगणार हो? CHO ग्रुप हा अल्डिहाइड ग्रुप आहे. वर कोणता होता? COH कार्बोक्सिलिक ॲसिडिक ग्रुप. एक्झाममध्ये असाही क्वेश्चन असतो की आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप्स इन द फॉलोविंग कंपाऊंड. तर इथे काय झाला? HC डबल बॉन्ड OH हा झाला अल्डिहाइड. या अल्डिहाइड कंपाऊंडचं नाव आहे, कॉमन नेम आहे फॉर्माल्डिहाइड. ओके, खाली बघा CH3CH COOH आणि खाली CHला काय जोडला गेलं आहे? NH2 फंक्शनल ग्रुप. म्हणजे या कंपाऊंडमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत, एक NH2 आणि एक COH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडिक ग्रुप. हा NH2 म्हणजे अमाइन ग्रुप. द कॉमन नेम फॉर दिस कंपाऊंड इज अ ग्लायसिन. ओके, त्याच्या खाली बघा CH2OH CHOH CH2OH. आता याच्यात 3 OH ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे. यालाच आपण हायड्रॉक्सिल ग्रुप असं सुद्धा म्हणतो. द कॉमन नेम फॉर दिस कंपाऊंड इज ग्लिसरॉल. याचं कॉमन नेम काय आहे हो? ग्लिसरॉल. So understood this common name?